संपूर्ण महाराष्ट्र सध्याला अतिवृष्टीने धुमाकूळ घातलेला आहे. यातच सोलापूर जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. यामुळे सोलापूरच्या आजूबाजूच्या गावातही पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदूर या गावी पावसामुळे शेतात पाणी शिरल्याने संपूर्ण पीक वाया गेल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. याची पाहणी करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अजित कुलकर्णी आणि त्यांचे कार्यकर्ते गेले असता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो शेतात साचलेल्या पाण्यामध्ये बुडवून निषेध व्यक्त केला. दूरमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाची टीम आणि शेतकरी आलेले आहेत. खरंच शासनाला लाज वाटायला पाहिजे. शासन, तुम्ही लाखो रुपयाच्या गाडीमध्ये बॉडीगार्ड घेऊन फिरतात, एस्कॉर्टिंग घेऊन फिरतात. आमदार, खासदार, मंत्र्यांचे पगार बंद करा. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाला भरपाई कोण देणार? आज तागायत कुठला प्रशासनाचा अधिकारी इथं आला नाही, कोणी येऊन पाहणी करत नाही. उत्तरचे दक्षिणचे जे काही आमदार आहेत ते नुसतं येऊन गाडीतून पाहणी करून चाललेले आहेत. शासनाला लाज वाटत नाहीत. आमदार असल, खासदार असल, मंत्री असल, मुख्यमंत्री महोदय, बघा नुकसान किती झालंय. आज तुम्ही येऊ शकला नाही, पण शेतकऱ्यांचं नुकसान जे झालेलं आहे तुम्हाला दाखवत आहे. थोडं लाज वाटायला पाहिजे. बघा, पूर्ण पाण्याने परिसर भरलेला आहे. शेतकऱ्यांनी काय खायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. या सगळ्या गोष्टीला जबाबदार शासन आणि प्रशासन. 60% शेतकऱ्यांनी तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवून मतदान केलं. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. लाज वाटायला प्रशासन आणि शासन म्हणून आपण बसता. थोडं तरी तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, लज्जा वाटायला पाहिजे. अशा सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. यांना पाण्यात बुडवतो. या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, अजितदादा, नुसते नावालाच शेतकरी आहेत, नावाला. त्यांना पाणी पाजायला पाहिजे. पाणी अशा शेतकऱ्यांचं नुकसान करणारे अशी अनेक ठिकाणी पाऊस पडलेला आहे. अनेक ठिकाणी पाणी शिरलेलं आहे शेतामध्ये. नदीतून, उजनी धरणातून पाणी सोडलेलं आहे. शेतकऱ्यांची आर्त हाक तुमच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून तुमचे फोटो जे आहेत ते बनवले होते. सरकार म्हणून तुम्ही सरकारमध्ये बसला, काही विचार न करता. ज्यावेळेस लाडक्या बहिणींना तुम्ही 1,500 रुपये महिना केला, त्यावेळेस तुम्ही जर त्या कुठलेही निकष बघितले नसतील तर शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठलेही निकष न बघता 50,000 रुपये जमा करावे. मी अशी आपणाला विनंती करतो. सरकार, शेतकरी माती मोल झालेला आहे. पाण्याने सगळे शेतकऱ्यांचे पिकं मातीत गेलेले आहेत. थोडी जर आपल्यामध्ये लाज, लज्जा, शरम असेल तर आपण डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करताल. मी अशी आपणाला विनंती करतो शेतकरी. आणि या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली. यावेळेस या गावातील शेतकऱ्यांनी असे कोणते आम्ही पाप केले आणि शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हायवेवरून न फिरता खेड्यापाड्यात येऊन पाहणी करावी अशा वेदना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. यावेळेस शेतकऱ्यांनी पिकाचे झालेले नुकसानही दाखवले. मी सोमनाथ बचुटे, शेतकरी, एक दुर्दैवी आणि महापापी म्हणून ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घेतला तो शेतकरी सोमनाथ बचुटे, नंदूर तालुका, उत्तर सोलापूरवरून बोलतोय. काय म्हणून महापाप केलं होतं आणि किती पिढीनं महापाप केलं होतं या शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला असं म्हणायची वेळ आज आमच्यावर आलेली आहे. फडणवीस सरकारला आणि त्यांच्या सगळ्या मंत्र्यांना मला विनंती आहे, बाबांनो, हायवेवरून न फिरता एकदा खेड्यापाड्यात या रे. किती मंत्री जात आहेत त्या तिऱ्याला आणि किती मंत्री जात आहेत त्या पुणे हायवेला. पुणे हायवे आणि तिरे सोडून बरीच गावं पाण्यामध्ये गेलेली आज उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये आहेत. अक्षरशः खायला पाणी नाही, खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही. जनावरं डोळ्यात देखत वाहून जात आहेत आणि जीवाची पर्वा न करता एक तळमळीनं जगवलेली पिकं आज गुडघ्यावर कमरेएवढ्या पाण्यात आमची गेलेली आहेत. फडणवीस साहेब, तुम्ही जर चाणक्य आहेत असं अख्ख्या महाराष्ट्राला सांगताय, तुमची चाणक्यगिरी जरा शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्याला जगवण्यासाठी दाखवा. नको त्या ठिकाणी चाणक्यगिरी दाखवणाऱ्याला चाणक्य म्हणणं हे सुद्धा महापाप म्हणावं लागेल. आणि आमची एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे, कुठले नियम, कुठले निकष, जसं आमदार पळवून येताना तुम्ही लावले नव्हते ना, तसं शेतकऱ्यांना सुद्धा मदत देताना कुठले नियम आणि निकष लावू नका. ही कळकळीची आणि एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून तुम्हाला विनंती आहे साहेब. आणि अशीच परिस्थिती जर राहिली आणि तुम्ही जर वेळेवर मदत नाही दिली ना, हा शेतकरी पुन्हा शेती करण्याच्या लायकी राहणार नाही. शेतकऱ्याची पोरं आज लाजायला लागले शेती करायला आणि गबाळ गोंधळ मुंबई पुण्याला जातो म्हणतात. साहेब, शेती जगली पाहिजे, शेती वाचली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर कुठलाही नियम, कुठलाही निकष न लावता तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जास्तीत जास्त शक्य तेवढी मदत करावी ही तुम्हाला विनंती आहे. आणि तिघांचं सरकार आहे साहेब. ताकद तिघल झाली म्हणून जे इतर ठिकाणी दुरुपयोग करताय ना, चांगल्या कामासाठी ताकद दाखवण्याची वेळ तुम्हाला सरकारने दिलेली आहे, देवाने दिलेली आहे. ती चांगल्या कामासाठी दाखवा आणि शेतकऱ्याला नवीन उभारी घेण्यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद.